सी दिस क्वेश्चन नंबर 11. काय सांगितले त्यामध्ये? If the numbers are formed using digits 2, 3, 4, 5, 6, 2, 3, 4, 5, 6 हे 5 डिजिट दिलेले आहेत. यांच्यापासून नंबर्स तयार करायचे आहेत विदाउट रिपिटेशन. हाउ मेनी ऑफ देम विल एक्सीड 400? हाउ मेनी ऑफ देम विल एक्सीड 400? एक्सीड म्हणजे जास्त असणे, मोठे असणे. 400 पेक्षा मोठे असणारे या 5 डिजिट पासून नंबर्स तयार करायचे विदाउट रिपिटेशन. ओके, क्वेश्चनचा अर्थ लक्षात आलाय काय तो? आता यामध्ये गिवन डिजिट्स काय आहेत? गिवन डिजिट्स आहेत 2, 3, 4, 5, 6. 5 डिजिट दिलेले आहेत आणि या 5 डिजिट पासून 400 पेक्षा मोठी 400 पेक्षा मोठ्या असणाऱ्या किती संख्या तयार होतील असं विचारलंय. 400 पेक्षा मोठ्या असणाऱ्या किती संख्या तयार होतील असं विचारलंय. एक्झॅक्ट टार्गेट लक्षात आलं आपलं काय करायचं आहे ते? ज्या काही संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत त्या 400 पेक्षा मोठ्या पाहिजेत, 400 पेक्षा मोठ्या पाहिजेत. मग पण या क्वेश्चन मध्ये एक दिलं नाही की त्या संख्या किती अंकी पाहिजेत, किती डिजिटचे पाहिजेत असं नाही सांगितलं. इथे कामाला येणार आहे आपलं लॉजिक. त्या क्वेश्चन मधली दिलेली इन्फॉर्मेशन किती ओव्हरऑल विचार करावा लागतो पहा. कुठलीही सिंगल डिजिट संख्या 400 पेक्षा मोठी होईल का? नाही. कुठलाही 2 डिजिट नंबर 400 पेक्षा मोठा होईल का? नाही. म्हणजे 1 डिजिट आणि 2 डिजिट नंबरचं तर काम संपलं. आता 3 डिजिट नंबर जर म्हटलं तर 3 डिजिट नंबर मात्र 400 पेक्षा मोठे काही जण असतील, काही जण नसतील. बरोबर. त्यानंतर 4 डिजिट नंबर 400 पेक्षा मोठेच असणार सगळेच. कोणताही 4 डिजिट नंबर आपण घेतला तर तो 400 पेक्षा मोठाच येणार आहे. बरोबर. कोणताही 5 डिजिट नंबर 400 पेक्षा मोठाच येणार आहे. बरोबर. कोणताही 6 डिजिट नंबर 6 अंकी संख्या 400 पेक्षा मोठीच येणार ना. बरोबर. पण आपल्याला डिजिट दिलेत किती? 5. आणि कुठलंही डिजिट रिपीट नाही व्हायला पाहिजे असं म्हटलंय. मग 6 अंकी संख्या तयार होतील का? नाही. बघा एका छोट्या शब्दामध्ये किती वेगवेगळे पॉइंट दिले जातात, किती वेगळ्या पॉइंटवरती विचार करावा लागतो.
ओके. म्हणजे आपण इथे विचारात घेताना 1 आणि 2 अंकी संख्यांचं तर काम भेटलं. आपला एक तर 3 डिजिट, 4 डिजिट आणि 5 डिजिट एवढ्या 3 टाईपच्या नंबर्सवरती काम करायचं आहे. क्लिअर? 3 डिजिट, 4 डिजिट आणि 5 डिजिट. आपण उलट येऊ, सोप्यापासून अवघडकडे जाऊ. सोपं काय? 5 डिजिटचा कोणताही नंबर इथे आला, 5 डिजिटचा कोणताही नंबर आपण घेतला तरी तो 400 पेक्षा मोठाच असणार आहे. म्हणजे ऑल फाइव डिजिट नंबर्स आर. एकूण 5 डिजिट नंबर किती तयार होतील ते आपला विचारलंय. रिपिटेशन न करता कसं करू शकतो आपण? या 5 संख्या या 5 जागांवरती बसवायच्यात. कोणी कुठेही बसला तरी तयार होणारी संख्या 400 पेक्षा तर मोठीच येणार आहे. फक्त डबल घ्यायचं नाहीये कोणाला. मग काय करणार आपण? यात 2 मेथड आहेत आपल्याकडे. 5 पैकी 5ही घ्यायचे. मग त्याला आपण 5p5 असंही लिहू शकतो. बरोबर आहे? येस ऑर नो? 5p5 असे लिहू शकतो कारण हे 5 जण आहेत आणि 5ही घ्यायचे. 5 जण आहेत आणि 5ही घ्यायचे. 5p5 npn n फॅक्टोरियल असतो. बरोबर आहे? कुठे काय वापरायचं हे महत्वाचं आहे. किंवा दुसरा मार्ग काय? पहिल्या जागेवरती 5 पैकी कोणीही एक जण बसला तर चालतोय, 5p1. दुसऱ्या जागेवरती राहिलेल्या 4 पैकीच एक जण बसवावं लागेल म्हणजे 4p1. तिसऱ्या जागेवरती राहिलेल्या 3 पैकीच एक जण बसवावं लागेल म्हणजे 3p1. दुसऱ्या जागेवरती राहिलेल्या 2 पैकीच कोणीतरी एक जण बसवावं लागेल 2p1. आणि शेवटच्या जागेवरती एक जण उरलाय तोच बसेल. बरोबर आहे ना? रिपीट नाही होऊ द्यायचं. मग या जागेसाठी 5 जण अवेलेबल आहेत. इथं एक जण बसला, शिल्लक राहिले 4. उरलेल्या 4 पैकी एक जण इथे, पुन्हा उरलेल्या 3 पैकी एक जण इथे, परत उरलेल्या दोघांपैकी एक जण इथे आणि शेवटी मग शिल्लक राहिलेला एक जण इथे बसणार. 5p1, 4p1, 3p1, 2p1, 1p1 म्हणजेच 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजेच तर 5 फॅक्टोरियल ना. बरोबर? याला फक्त असं लिहिलं 1 × 2 × 3 × 4 × 5 इक्वल टू किती मल्टिप्लिकेशन येत आहे? 120. म्हणजे या 5 डिजिट पासून एकूण 5 अंकी संख्या किती तयार होत आहेत? 120 विदाउट रिपिटेशन. त्यानंतर हे झाला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट, ऑल 4 डिजिट नंबर्स are
4 डिजिट वाले नंबर तयार करायचे. सगळे 4 डिजिट नंबर चालणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 5 पैकी किती घ्यायचेत? 5 पैकी किती घ्यायचे? 4. 4. म्हणजेच 5p4 लिहिता येईल त्याला. बरोबर. तर 5p4 याची पण व्हॅल्यू 5 फॅक्टोरियलच येते. याचं कारण काय? आपल्याला तयार करायची आहे 4 अंकी संख्या. एक कटला. 5 पैकी 4 डिजिट घ्यायचे विदाउट रिपिटेशन. त्याला आपण डायरेक्ट फॉर्म्युला पण वापरू शकतो परमिटेशनचा. 5p4 म्हणजे सुद्धा 5 फॅक्टोरियलच येतो. रिझल्ट लक्षात असेल npr -1 npn-1 चा. हे जर डिजिट 1 न कमी असेल फक्त तर व्हॅल्यू n फॅक्टोरियलच येते. 5 फॅक्टोरियल 120. किंवा दुसरा मार्ग, आता या 4 जागांवरती 5 जण बसवायचे. पहिल्या जागेवरती 5 पैकी कुणी 1 जण येऊन बसला. रिपीट नाही होऊ द्यायचं. 5 पैकी 1 जण बसला, राहिले 4. नंबर 2 च्या जागेवरती 4 पैकी कुणीही 1 जण बसला. आता राहिले 3. 3 पैकी 1 जण इथे बसला. आता राहिले 2. 2 पैकी 1 जण इथे बसला. म्हणजेच 5 × 4 × 1 × 3 × 2 that is also 120. हे झाले 120. 5 अंकी सगळ्या संख्या झाल्या, 4 अंकी सगळ्या संख्या झाल्या. आता राहिले 3 अंकी. पण 3 अंकी संख्यांमध्ये काही संख्या 400 पेक्षा लहान येऊ शकतात. काही संख्या पेक्षा लहान येऊ शकतात. आपल्या ज्या मोठ्या आहेत त्याच फक्त फाइंड करायच्या आहेत. 3 डिजिट नंबर्स ग्रेटर दॅन 400. आता 3 अंकी संख्या जर तयार करायची आहे, पहिल्या जागेवरती जर 2 लिहिला तर तयार होणारी संख्या 200 काहीतरी असेल. समजा इथे 2 लिहिला, इथे 6 लिहिला, इथे 5 लिहिला. पण ही तयार होणारी संख्या 400 पेक्षा लहान असेल का, मोठी असेल का? ही तयार होणारी संख्या 400 पेक्षा मोठी येईल का? म्हणजे पहिल्या जागेवरती 2 लिहिलेला चालणार का? नाही चालणार. पहिल्या जागेवरती 2 लिहिला आणि पुढे कुणीही लिहिलं तर तयार होणारी संख्या 200 काहीतरी तयार होणार. आणि 200 समथिंग
200 समथिंग म्हणजे 400 पेक्षा लहान असतो. म्हणजे कुठलीही 3 अंकी संख्या आपण तयार करा, त्याचं पहिलं डिजिट 2 आहे 100 प्लेसला, ती संख्या 400 पेक्षा मोठी होऊ शकते का? म्हणजे पहिल्या जागेवरती 2 चालणार नाही. थ्री चालेल का बघा पहिल्या जागेवरती? नाही चालणार, कारण 300 समथिंग असं काही म्हटलं, 399 जरी म्हटलं तरी तो 400 पेक्षा मोठा येतो का? नाही येत. म्हणजे 300 समथिंग अशी संख्या तयार होते जर इथे 3 लिहिला तर, म्हणजे 3 पण चालणार नाही. या 100 प्लेस वरती 4 चालेल का बघा? इथे जर 4 लिहिला तर 400 समथिंग असा नंबर तयार होतो. म्हणजे 4 चालतोय, कारण 400 पुढे काही जरी आला तरी तो 400 पेक्षा मोठाच येणार आहे. इथे जर 5 लिहिला तर 500 समथिंग असा नंबर तयार होतोय, तोही 400 पेक्षा मोठाच येणार. आणि इथे जर 6 लिहिला तर तयार होणारा नंबर 400 पेक्षा मोठाच येणार. म्हणजे या 100च्या प्लेसवरती पहिल्या जागेवरती आपण 4 लिहू शकतो, 5 लिहू शकतो, 6 लिहू शकतो. म्हणजे या 3 पैकी कुणीही एक जण लिहू शकतो. म्हणजे पहिल्या जागेवरती 3 पैकी एक जण आला कुणीतरी, 3p1. या 2 पैकी कुणीही या ठिकाणी बसू शकत नाही. या 3 पैकी एक जण आपण इथे लिहिला, या 3 मधला एक जण गेला, शिल्लक राहिले 2 जण. ते 2 आणि हे बाजूला ठेवलेले 2 असे शिल्लक राहिले 4 जण. कारण एक जण इथे बसलाय 5 डिजिट पैकी, शिल्लक राहिले आता 4 डिजिट. या दुसऱ्या प्लेसला कुणीही लिहिला, कारण 400 पेक्षा मोठा यायला पाहिजे, त्याचं काम आपण आधीच केलंय. इथे शिल्लक राहिलेल्या 4 पैकी कुणीही एक जण बसू शकतो. आणि शेवटच्या प्लेससाठी शिल्लक राहिले आता 3 जण, कारण 2 जण बसले. रिपीट नाही होऊ द्यायचं कुणाला. उरलेल्या 3 कुणीही एक जण इथे बसेल. म्हणजे 3p1 into 4p1 into 3p1, 3 into 4 into 3, 36. 400 पेक्षा मोठे असणारे 5 डिजिट वाले 120 आहेत, 4 डिजिट वाले 120 आहेत, आणि 3 डिजिट वाले 36 नंबर्स आहेत. म्हणजेच ऑल नंबर्स greater than 400 are 400 पेक्षा मोठे असणारे सगळे नंबर किती? 120 प्लस 120 प्लस 36 म्हणजेच 276. या 5 डिजिट पासून
कुठलाही डिजिट रिपीट न होता 400 पेक्षा मोठे किती नंबर तयार होत आहेत? 276. ओके. हो सर, झाले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. How many numbers formed with the digits 0, 1, 2, 5, 7, 8? 0, 1, 2, 5, 7, 8 will fall between 13 and 1000 if the digits can be repeated. डिजिट्स रिपीट करता येतील असं म्हटलं आहे. पण 13 आणि 1000 याच्यामधले डिजिट पाहिजेत. आता यामध्ये गिव्हन डिजिट्स काय काय आहेत? 0, 1, 2, 5, 7 आणि 8 हे डिजिट दिलेले आहेत. आणि आपल्याला 13 and 1000 याच्यामध्ये किती संख्या असतील असं विचारलंय, ज्या की या डिजिट्स पासून तयार होणार आहेत. या 6 डिजिट पासून 6 डिजिट दिले जातात. तर 13 पेक्षा मोठे म्हणजे 2 डिजिट आणि 1000 पेक्षा लहान म्हणजे 3 डिजिट. म्हणजे यात आपल्याला फक्त फाइंड करायचं आहे 2 डिजिट नंबर किती तयार होतील आणि 3 डिजिट नंबर किती तयार होतील. फक्त हे करत असताना काळजी घ्यायची आहे की तयार होणारा नंबर 13 पेक्षा मोठा पाहिजे आणि 1000 पेक्षा लहान पाहिजे. मग आपण आधी टू डिजिट नंबर्स between 13 and 1000 equal to 13 आणि 1000 च्या मध्ये येणारे 2 डिजिट नंबर 2 अंकी संख्या फक्त शोधायच्या आहेत. आता 2 डिजिट नंबर म्हणजे 2च बॉक्स आहेत, 2च जागा भरायच्या आहेत. लहान मोठी संख्या म्हटलं की या पहिल्या डिजिट पासून सुरू करायचं, 100 प्लेस पासून, 10 प्लेस पासून. मग आता या जागेवरती संख्या तर 2 अंकीच तयार होणार आहे. या जागेवरती 0 लिहिला तर चालणार आहे का? नाही. 1 लिहिला तर चालेल का? हो. हा, हो. समजा आपण इथे 1 लिहिला आणि इथं पुढं 2 आला, 13 पेक्षा मोठा आहे का? नाही. मग चालेल. बर,
इथे 1 लिहिला आणि इथे 5 आला पुढे, आता चालेल का? चालेल. मग आता या 1ची तर अडचण आहे. जसं आपण 0ला डायरेक्ट म्हणलं की 0 नाहीच चालणार कसाच, कारण इथं 0 लिहिला की संख्या 2 डिजिट तयारच होत नाही आणि ती 13 पेक्षा मोठी येतच नाही. बरोबर आहे. तर पहिल्या प्लेसवरती 1ची जराशी अडचण होतीये. ती काय अडचण होतीये? कारण पुढं दुसऱ्या जागेवर कोण येतोय त्याच्यावर त्याचं भविष्य ठरणार आहे. इथे 1 लिहिला आणि दुसऱ्या जागेवरती जर 0 आला किंवा 2 आला तर नाही चालत ना. म्हणजे 1ला स्पेशल केसमध्ये गेला 1. तो 1 आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. टू चालतोय का इथे पहिल्या प्लेसला? समजा पहिल्या जागेवरती 2 लिहिला आणि दुसऱ्या जागेवरती 0, 1, 5, 7, 8 यांच्यापैकी कुणीही आला किंवा तो 2 पण डबल येऊ शकतो, कारण रिपिटेशन इथं चालणार आहे. चालतंय का हे? यस. म्हणजे आपण या जागेवरती 2 बिनधास्त लिहू शकतो. क्लिअर? यस. त्यानंतर 3 तर नाही देत, 5 लिहू शकतो का बघा. पहिल्या जागेवरती लिहू शकतो, 7 लिहू शकतो, 8 लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे या 4 पैकी कुणीही चालतोय. इथे 1 कधी कधी चालतोय, 0 कधीच चालत नाहीये. हे क्रायटेरिया डोक्यात आपल्याला विचार करता यायला पाहिजे. 0 चालतच नाहीये त्याचं काम संपलं सध्या तरी. 1 कधी कधी चालतोय, कधी नाही चालत आहे. पण हे तर 4 पैकी कोणीही एक जण चालतोय इथे. म्हणजे याच्यामध्ये आता 2 ॲडिशनल केसेस झाल्या. एक म्हणजे 1 इज नॉट ॲट 10th प्लेस. म्हणजे पहिल्या प्लेसला 1 नाही. और म्हणजे प्लस. 1 इज ॲट 10th प्लेस. 10th प्लेस म्हणजे ही जागा. हे माहिती आहेत ना, युनिट प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस वगैरे तसं. 10th प्लेस म्हणजे या जागेवरती 1 नसताना आणि 1 असताना अशा 2 कंडिशन आहेत. त्या दोन्हीचा वेगळा विचार करावा लागेल. आधी आपण 1 नसताना काय होईल ते बघू. या जागेवरती 1 नाही, 0 तर असाही बाजूलाच काढलाय आपण. आता 2, 5, 7, 8 4 पैकी तर कुणीही एक जण इथे चालतोय ना. मग 4 पैकी कुणीही एक जण बसवायचा आहे पहिल्या जागेवरती. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज किती आले? 4p1. 4p1. बरोबर आहे.
आणि या 4 पैकी कोणीही एक जण जर इथे बसला, दुसऱ्या जागेसाठी किती लोक अवेलेबल आहेत? 5 6 किती? 6. कारण रिपिटेशन चालतंय. म्हणजे या 4 पैकी कोणीही एक जण जर इथे आला तर तो पुन्हा रिपीट पण येऊ शकतो. म्हणजे 22, 55, 77, 88 हे नंबर चालणार आहेत, रिपिटेशन चालणार आहे. मग जर रिपिटेशन चालणार आहे आणि 0 पण चालणार आहे, इथे 1 पण चालणार आहे, सगळेच चालतील तिथे, काही प्रॉब्लेम नाही. कारण 13 पेक्षा मोठा नंबर तयार करायचा आहे. म्हणजे या जागेसाठी आता 6 पैकी कोणीही एक जण बसवायचा आहे. म्हणजेच 6p1 4p1 म्हणजे 4, 6p1 म्हणजे 6. 4 × 6 किती झाले? 24 म्हणजे 1 इज नॉट ॲट 10th प्लेस. इथे 1 नसताना ही कंडिशन मिळाली. 24 नंबर्स तयार होणार आहेत, जे की 13 पेक्षा मोठे असतील आणि 1000 पेक्षा लहान असतील. ओके. आता प्लस या कंडिशनचा विचार करायचा आहे, याच्यावरती फोकस करायचा आहे. आता 1 इज ॲट 10th प्लेस. म्हणजे आता इथे 1 लिहूनच टाकला फिक्स. काय केलं? पहिल्या प्लेसला 1 लिहून टाकला. 10th प्लेसला 1 ला फिक्स करून टाकलं. युनिट्स प्लेसला 0 चालणार आहे का? 2 चालणार आहे का? नाही. म्हणजे हे 2 पैकी कोणीच चालत नाही तिथे. परत एकदा 1 चालणार आहे का? कारण रिपिटेशन तर जमत आहे. रिपिटेशन तर जमत आहे ना. पण 11 ही संख्या 13 पेक्षा मोठी होते का? नाही. म्हणजे पहिल्या प्लेसला 1 लिहिल्यानंतर दुसऱ्या प्लेसला या तिघांपैकी कोणीही चालत नाही. पण 5, 7, 8 या 3 पैकी कोणीही एक जण चालतोय. म्हणजे याच्यासाठी नंबर ऑफ वेज झाले फक्त 3p1. याचा अर्थ काय? तर 15, 17, 18 हे 3 नंबर्स तयार होतील. बरोबर आहे. कारण इथे 3 पैकी कोणीही एक जणच बसू शकतो, 5, 7 किंवा 8 या तिघांपैकी. आणि म्हणून 3p1 म्हणजे 3 हे झालं 27. 13 आणि 1000 याच्यामधले 2 डिजिट नंबर तयार होतील 27. आता आपण बघू 3 डिजिट नंबर. digit numbers between 13 and 1000 equal to. तर 3 डिजिट नंबर म्हणजे 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत.
चला मग पहिल्या जागेवरती 0 चालेल का? नाही, 0 कटला. 1 चालेल? येस चालेल. 100 काही जरी झालं तरी संख्या 3 अंकी येणार आहे. जर आपण 3 अंकीच संख्या म्हणतोय तर ती कोणतीही 3 अंकी संख्या 13 पेक्षा मोठी येणार आहे आणि 1000 पेक्षा लहानच येणार आहे ना, बरोबर आहे? कारण मोठ्यात मोठा 3 अंकी नंबर आहे 999. कोणतीही 3 अंकी संख्या 1000 पेक्षा लहानच असणार आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की पहिल्या प्लेसला 0 चालणार नाहीये, पण बाकी तर सगळे चालतील. म्हणजे पहिल्या जागेवरती 5 पैकीच कुणीतरी एक जण लिहिता येईल. म्हणजे पहिल्या जागेवरती 5P1. पहिल्या जागेवरती या 5 पैकी कुणीही एक जण लिहिला. दुसऱ्या जागेवरती 6P1 कारण रिपिटेशन चालणार आहे. आता 0 पण चालेल, बरोबर? आणि पहिल्या प्लेसवरती आलेला रिपीट पण चालतोय म्हणजे 6P1. आणि तिसऱ्या जागेवरती 6P1 कारण जरी इथे रिपीट झाले तरी पण ते डबल येऊ शकतात, ट्रिपल येऊ शकतात. फक्त पहिल्या प्लेसमध्ये इथे 0 नव्हता चालत म्हणून 5P1. पण हा 0 ऐवजी इतर कोणता डिजिट असता तर तेही 6P1 आलं असतं, बरोबर? म्हणजे 3 अंकी संख्या किती? 5P1 इंटू 6P1 इंटू 6P1 म्हणजे 5 इंटू 6 इंटू 6 इक्वल टू किती? 180. आणि कुठला? 180. हे झाले 2 डिजिट, 3 डिजिट. 4 डिजिट नंबर यापासून तारणारा कुठलाही 4 डिजिट नंबर 1000 पेक्षा लहान असेल का? नाही, कारण लहानात लहान 4 डिजिटचा नंबर हाच आहे. याच्यापेक्षा लहान 4 अंकी संख्या आहे का कुठली? नाही. आणि आपला बिटवीन म्हटलंय, बिटवीन म्हटलंय म्हणजे हा कन्सिडर करायचा नाही, याच्यापेक्षा लहान घ्यायचेत. म्हणजे आपल्याला विचार फक्त 999 पर्यंतच करायचा आहे. मग कुठलीही 4 अंकी संख्या घेऊन चालेल का आता? म्हणजेच ऑल नंबर्स between 13 and 1000 equal to 27 plus 180 equal to किती? 207. Okay. Got this?